मॉर्निंग मित्रांनो. आज आहे आपला सारूचा ओपन डेला आपण चाललेलं आहे सारूच्या स्कूलमध्ये आणि पाहूया आता सारूचा काय रिझल्ट लागतो. त्यानंतर आपण जिंकला. सारूच्या स्कूलमध्ये आलो, खूप अशी गर्दी होती. आता चला सारूचा क्लास सुरू. सारू पण खुश होती. असते कसं बरं तसं मुलं खेळत होती. छान वाटलं, लहानपण आठवलं आपलं स्कूलमधलं. ते काय व्हिडिओ बनवून देत नव्हते, तरी हळू चोरून व्हिडिओ बनवलेला आहे. सारूने चांगल्याची प्रगती केलेली आहे, पहिल्यापेक्षा तरी खूप चांगली. काय त्याला काय माहिती होतं, त्याच्यामुळं पूर्ण तिथं ते आपण बाहेर जायला. सारू अभ्यास करणार का? तुला अभ्यासाची गरज आहे, माहिती आहे ना. तुझा परफॉर्मन्स थोडासा वीक आहे. ओके, हा चांगला रिझल्ट लावलाय का? खाणार खायचंय ना तुला मेंदूवडा? रागच बघते का? जाऊन दे, असू दे. नेक्स्ट टाइम चांगली मार्क्स पाड. चला ब्लॅक कॉफी पटकन कोणी बघायच्यात आपली ब्लॅक कॉफी प्यायची, जिमला जाऊया पटकन, तर बोलणं बसणारच आपलं. ब्लॅक कॉफी सांगलेली आहे. ब्लॅक कॉफी, टी वर्कआउट. जिमसाठी आपण होतो आता रेडी. पटकन घेतला आहे आता प्रोटीनचा एक स्कूप. आणि माझं वर्कआउटच्या दरम्यान प्रोटीनचे जास्तीत जास्त मी 1.5 स्कूप घेतो. आपली प्रोटीन इंटेक पूर्ण व्हायला पाहिजे. प्रोटीनचा डब्बा पॅक लावून ठेवा. हे बघा इकडं पडले SS ग्लुटामाइन. हा माझा ग्लुटामाइन आहे. क्रिएटिन आहे, क्रिएप्रो, सांडल झालेलं आहे. आपण प्रोटीन घेऊन वर्कआउटसाठी रेडी. हा पोस्ट वर्कआउट आपला वर्कआउट झाल्यानंतरचा प्रोटीन असणार आहे. चला पटकन, खूप उशीर व्हायला लागलेला आहे. संध्याकाळी आपल्याला ड्युटीवर जायचं आहे, नाईट ड्युटी आहे. त्यात बॅक टायर, प्रोटीन घेतला, बेल्ट घेतला, एक महिने घेतला. चला रेडी. अरे महत्त्वाचं आपला हेडफोन, सर्व हे शूज आहे, हे बेल्ट आहे, प्रोटीन शेक आहे, एक्स्ट्रा सँडो, बनियान, पाणीची बॉटल आणि बेल्ट. हे वर्कआउटसाठी बेल्ट. चला रेडी झालेली आहे बॅग, जिमची बॅग. ओके, डन. तऱ्हेनं आपण रेडी झालो. जिमसाठी गाडी पार्क केलेली आहे. चेक कशी पंप दिसते आता. आपण शॉर्ट केलं, कसं दिसतं कॅमेरमध्ये सांगा. चलो वॉकिंग टाईम, थोडंसं वॉक असतं जिमला जायच्या अगोदर. चेस्ट वर्कआउट चालू केला आहे. आपला दुसरा सेट आहे.
दुसरा सेट मारताना पण खूप अशी एनर्जी लागते. आणि हे तर माहितीच आहे, ठरल्याप्रमाणे जिममध्ये असे एडी जाळे करणारे रेकॉर्डिंग करताना अधूनमधून येतच राहतात, बिना कामाचे असतात. वर्कआउट आपण करतो हे पण माहीत नाही किंवा रेकॉर्डिंग चालू हे माहीत नाही. जाऊन द्या, आता एकदम स्मूथ अशी वर्कआउट चालू केलेलं आहे. मस्त असं पंप होते, बॉडी खूप अशी छान पंप होत आहे, भारी वाटतं. चेस्ट वर्कआउट माझा बेस्ट वर्कआउट आहे. मला चेस्ट वर्कआउट करताना खूप चांगली फिलिंग येते. आणि अजून एकदा हा बघा, इकडे जावा झाला. सेकंड सेट चालू केलं आहे आपण पॅक डॅक. हे ॲक्च्युली मी त्याचे 3 सेट मारलेले आहेत. एक चांगला असा पंप येतो, मस्त अशी चेस्ट फाटल्यासारखं वाटतं. खूप चांगला वर्कआउट आहे, मस्त वाटते. प्रत्येक जिममध्ये ही मशीन असते 100% असतेच. तुम्ही पण ट्राय करा वर्कआउट, खूप चांगलं फिलिंग येतं. आपण जास्त काय वर्कआउट करणार नाही चेस्टचं, कारण की मी ॲक्च्युली चेस्टचं जास्त वर्कआउट करणार नाही. मला दुसरं एक चॅलेंज करायला तुम्हाला दाखवतो पुढच्या क्लिपमध्ये. काहीतरी चॅलेंज आहे तुमच्यासाठी नवीन, मस्त असं पंप. हा पण वर्कआउट एकदम छान वाटतो लोअर चेस्टसाठी. ज्यांना चेस्टला खूप असं चांगला खालून सेप पाहिजे त्यांनी हा वर्कआउट करा, खूप छान वाटतं. हा मग ॲक्च्युली हेवी वर्कआउट जास्त करतो. मला काही कटिंग वगैरे पाडायची नाही बॉडीला, मला एकदम हेवी लुक पाहिजे असतो. त्यासाठी मी जास्त कटिंगच्या नादाला लागत नाही. थोडंच वर्कआउट करतो पण हेवी वर्कआउट करतो. त्याच्यामुळे मला खूप जास्त एनर्जी लागत असते कंटिन्यू. मी त्यासाठी काही ना काहीतरी खाऊनच येत असतो वर्कआउटसाठी. झाला. तर आजच्या वर्कआउटमध्ये आपण आहे ना एक चॅलेंज ॲड करतो आहे. तर त्या चॅलेंजमध्ये ॲक्च्युली कसं असणार आहे, डेडलिफ्ट लावलेली आहे. 45 LBSचे 2 प्लेट लावलेले आहेत. त्याचे आपण 10च रॅप्स मारणार आहे. 10 रॅप्सचे 10 सेट करायचे. तर ॲक्च्युली लास्ट टाईम बॅक वर्कआउट माझा स्किप झालेला, तर त्याच्यामुळे मी आत्ता ॲड करतो आहे. ॲड करून तुम्हाला दाखवतो. तर ते वर्कआउट तसं करणार आहे. तर त्याच्यामुळे माझी बॅकची पण वर्कआउट होऊन जाईल. आणि अजून एक त्यात ॲड करणार आहे दुसरा एक वर्कआउट, मी तो तुम्हाला पुढे दाखवतो. चला लेट्स गो. फेस काढू तुमचं. सेशन 30 मिनिटाचं कार्डिओ होतं. आपलं वर्कआउट केलेलं आहे. आपला आज ॲक्च्युली डेडलिफ्टचा टास्क पण करून मिळाला. खूप हार्ड होता. नेक्स्ट टाईम असंच आपण रोज वेगवेगळ्या टास्क घेऊन येत जाऊ. तुम्ही पण असं एक वर्कआउटमध्ये ॲडव्हेंचर ॲड करत जा. खूप छान वाटतं, चांगली फिलिंग येते वर्कआउट करताना. पॉझिटिव्ह एनर्जी राहते.
त्याच्यामुळं प्रत्येक वर्कआउटमध्ये असं काहीतरी ॲड करायचं. आता वर्कआउट खूप डन झालेला आहे. आपण आता प्रोटीन शेक घेऊन घरी जाऊ ना आणि थोडं डाईट करून आराम करून संध्याकाळी नाईट ड्युटी नाईटला पण जायचं आहे. तर अशाच नवीन व्लॉगमध्ये आपण भेटूया. आणखी मोटिवेशन तुम्हाला देता येईल. प्लीज आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करा. तर आपलं वर्कआउट डन झालेलं आहे. प्रोटीन शेक लास्टचा आपला प्रोटीन शेक घेऊन आपण आपल्याला वर्कआउट सपोर्ट आहे. तर मी एक्सरसाइजचं प्रोटीन वापरतो. जास्त करून मला खूप बेनिफिट होतो. जवळजवळ 4 ते 5 वर्ष लागली. खूप चांगलं गायडन्स पण चांगलं होतं.